नमस्कार मेगेल यूट्यूब चॅनल तुम सर्वांक स्वागत आहे. आज आमगेल देवस्थानाचे पुनःप्रतिष्ठा गोल्डन जुबली सेलिब्रेशन आज पार्ट 2 होता. वेदव्यास जयंतीचे एक प्रोग्राम फोटो पळया. ओम नमो बादरायण देवा श्री परमात्मा श्री लक्ष्मी गणेश रामचंद्र श्रीनिवासा मेल परम पूज्य श्रीमद भुवनेन्द्र तीर्थ स्वामी दिव्य चरण गुण आज विराजमान देवस्थे सुधींद्र तीर्थ स्वामी गेले परम गुरु विशेष रूपारी श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी दिव्य चरण श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी दिव्य चरण विशेष विराजमान देवस्थे भक्त शिष्य समेंद्र तीर्थ स्वामी दिव्य चरण आरंभ विशेष रूपारी आमच्या देवळांतू आमच्या देवाक दोन्ही पुन्हा प्रतिष्ठा जाणू पुन्हा स्पर्श जल उद्देशा सर्व महाजान सज्जना बादरायणा पालया प्रभो पालिताखिल प्रणत सज्जना. निर्मला सत्य सद्गुणा कृत्यनिष्ठता देहि मे विभो. नित्य निर्मला सत्य सद्गुणा कृत्यनिष्ठता देहि मे विभो. कृत्यनिष्ठता देहि मे विभो. कृत्यनिष्ठता देहि मे विभो. ओम नमो बादरायण ओम नमो बादरायण ओम नमो बादरायण ओम नमो बादरायण. बादरायण पालया प्रभो पालिताखिल प्रणत सज्जना. पालिताखिल प्रणत सज्जना. नम्रकन्धरो नौमि श्रद्धया चित्तवक्रता नाशयाशु मे. नम्रकन्धरो नौमि श्रद्धया चित्तवक्रता नाशयाशु मे. चित्तवक्रता नाशयाशु मे. चित्तवक्रता नाशयाशु मे. ओम नमो बादरायण ओम नमो बादरायण ओम नमो बादरायण ओम नमो बादरायण. बादरायण पालया प्रभो पालिताखिल प्रणत सज्जना. पालिताखिल प्रणत सज्जना. व्यासरामते पादपद्मयोः निश्चलां रतिं देहि निर्मलां. निश्चलां रतिं देहि निर्मलां. निश्चलां रतिं देहि निर्मलां. ओम नमो बादरायण ओम नमो बादरायण ओम
नारायण पालय प्रभो पालिताखिल प्रणत सज्जना पालिताखिल प्रणत सज्जना ॐ नमो बादरायण ॐ नमो बादरायण देवभद्विजम् ओदार अग्निपूर्वे नोतानैरुदा सदेवा विहवक्षते अग्निना यशसा वीरवातमं बेट्टद मेले ಏನಿಹುದು ತಿರುಮಲರಾಯನ ದೇವರ ವಿಭುದು ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಏನಿಹುದು ತಿರುಮಲರಾಯನ ದೇವರ ವಿಭುದು ಬೆಟ್ಟದ ಮನದು ಎಂದವರು
ವೆಂಕಟರಮಣನೆ ಬಾರೋ ವೇಣುನಾದನೆ ಬಾರೋ ವೆಂಕಟರಮಣನೆ ಬಾರೋ ಬಾಣನ ಭಂಗಿಸಿದಂಥ ಭಾವಜನಯ್ಯನೆ ಬಾರೋ ವೇಣುನಾದನೆ ಬಾರೋ ವೆಂಕಟರಮಣನೆ ಬಾರೋ ವೇಣುನಾದನೆ ಬಾರೋ ವೆಂಕಟರಮಣನೆ ಬಾರೋ ಮುರಿದು ಮಲ್ಲರ ಗೆದ್ದ ಹುಲ್ಲನಾಭನೆ ಬಾರೋ ಬಿಲ್ಲ ಮುರಿದು ಮಲ್ಲರ ಗೆದ್ದ ಹುಲ್ಲನಾಭನೆ ಬಾರೋ ಗೊಲ್ಲತ್ತೇರೊಡನೆ ನಲಿವಾ ಚೆಲುವ ಮೂರುತಿ ಬಾರೋ ಗೊಲ್ಲತ್ತೇರೊಡನೆ ನಲಿವಾ ಚೆಲುವ ಮೂರುತಿ ಬಾರೋ ಬಾರೋ ವೆಂಕಟರಮಣನೆ ಬಾರೋ ಬಾರೋ ವೇಣುನಾದನೆ ಬಾರೋ ವೆಂಕಟರಮಣನೆ ಬಾರೋ
स्मरिसो सर्वथा हरिया स्मरिसो सर्वथा हरिया सुरवर दोरेया करुणानिधिया सुरवर दोरेया करुणानिधिया मुनिजन वंद्यन मनसि जनय्यन मुनिजन वंद्यन मनसि जनय्यन मनदली अनुदिन ನೆನೆಯೋ ಹರಿಯ मनदली अनुदिन ನೆನೆಯೋ ಹರಿಯ स्मरिसो सर्वथा हरिया स्मरिसो सर्वथा हरिया ನಂದನ ಕಂದನ ಇಂದಿರೆಯ ರಸನ ಮಂದರೋದ್ಧರನ ಚಂದದಿಂದಲಿ ಹರಿಯ ನಂದನ ಕಂದನ ಇಂದಿರೆಯ ರಸನ ಮಂದರೋದ್ಧರನ ಚಂದದಿಂದಲಿ ಹರಿಯ ವರಗುಣ ಪೂರ್ಣನ ಸರಸಿಜ ನೇತ್ರನ ಸರಸಿಜ ನೇತ್ರನ ಪರವಾಸುದೇವನ ಪ್ರಾಣದ ಪ್ರಿಯನ ಪರವಾಸುದೇವನ ಪ್ರಾಣದ ಪ್ರಿಯನ ಸ್ಮರಿಸೋ ಸರ್ವಥಾ ಹರಿಯ ಸ್ಮರಿಸೋ ಸರ್ವಥಾ ಹರಿಯ आमगेल मॅनेजिंग ट्रस्टीन आदेश दिलेल्या प्रकार श्री H.S. उपेंद्र कामत हागेले विषय सांज जावन सांगता हांगाचे दुर्ग हायस्कुलान तो चांग मार्कान पास जालो ताजे नंतर श्री भुवनेंद्र कॉलेज कारकळ थंय शिकून B.Com तो चांग मार्क काणू यूनियन बँकान तो डायरेक्ट ऑफिसर जावन जॉइन जालो यूनियन बँकान तो रात्री फाल्ले म्हणल्या म्हणके प्रमाणिकातन म्हळ्यार भारी कमिटमेंटान काम केल्लें ताजे फलान ते बँकान तुजे
प्रमोशन मेळता मेळता जनरल मॅनेजर ताय जालो. ताजे नंतर गव्हर्मेंट ऑफ इंडिया फायनान्स मिनिस्ट्रीचे सिलेक्शन पोस्ट जनरल मॅनेजरा वयले पोस्ट. ताका तांणी हाका कॅनरा बँकाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जावन जबाबदार दिल्ली. तशीच 1 वर्स भितर जावन विजया बँकाचे चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर जावन ताका जबाबदार दिल्या. परमपूज्य गुरुवर्य श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वाम्यांनी बॉम्बेंत वाल्केश्वर मठ ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ಪುಡೆ ತಂಕ ಅಪ್ಪನು ಸನ್ಮಾನ ಕೊರ್ನು ಬರೋ ಆಶೀರ್ವಾದ ದಿಲ್ಲ. आज आमगेले देवस्थानांतू हे पुनर्प्रतिष्ठे स्वर्ण महोत्सवाचे हे शुभ संदर्भार आमगेले गांवचे जनांगेले तर्फेन पूजा स्वाम्यांगेले हस्ताना तांका एक सान सन्मान करून आशीर्वाद तांगेलकारांक घेवका म्हणून गांवच्या जनांनी खंडीत केला. हांगा आमगेल्या गांवांतू ताका सन्मान करच्यांतू 2 उद्देश आसा. एकाच कसं म्हळ्यार ताका बरें जावका आनी तागे निमित्त अनेक चांग काम जावका आनी आमगेले देवान आनी स्वाम्यान ताका लाय करून आशीर्वाद दिवका. व्हडलें काम म्हळ्यार व्हडली जबाबदारी. देवान आनी स्वाम्यान ताका चांग ज्ञान दिवन आमगेले भारताचे सेव करच्याक परिपूर्ण आशीर्वाद दिवका. दोन्ही उद्देश कसो म्हळ्यार ताका आमी एक रोल मॉडल म्हळ्यार प्रयत्न करून एक व्हडले उद्देर पावच्याक खंडीत साध्य आसा म्हणून एक मॅसेज आमगेल्या युवकांक आनी चेरकांक दिवका. तेच आमगेल्या दोनीचो एक महा उद्देश. प्रति एक व्यक्तीन तांगेल्या उद्योगांत कठीण श्रम केला जाल्यार उन्नत स्थानार पावेत ताका आमगेलो गिरिधर कामत एक निदर्शन. कसलेय पोशनार पावच्याक खंडीत साध्य आसा म्हणून HS उपेंद्र कामत एक निदर्शन जावन आसा. कृष्ण कृपानिधि करुणावारिधि कलिमल भंजन श्री कृष्णा कष्ट परिहरिषु कैठ भारी हरि कमल नयन कमनीय काम पिता कमलारमणा श्री कृष्णा कमल जनका कंस विदारक कमलालय प्रिय श्री कृष्णा कमलालय प्रिय केशव नारायण श्री माधव गोविंद विष्णु मधुसूदना श्रीश त्रिविक्रम वामन श्रीधर ऋषिकेशा हरि श्री पद्मनाभ प्रद्युम्न
पद्मालय प्रिय अधोक्षजा पद्मालय प्रिय अधोक्षजा अनिरुद्ध विशुद्ध श्रीकृष्ण अनिरुद्ध विशुद्ध श्रीकृष्ण वासुदेव पुरुषोत्तम श्रीहरि नरसिंहाच्युत श्रीकृष्ण वासुकी शयना जनार्दना हरे उपेन्द्र श्री हरे श्री पांडव पालक पांचजन्यधर पावन मूर्ते श्री कृष्ण पांडुरंग परमात्म दयाघन कंद मुटुकुंद वरद हरि मुकुंद मुरारी श्री कृष्ण नंद मुनीन्द्र सुवंदित पदयुग मंदराद्रिधर वृंदावन स्थित कुंदरदन हरि श्री कृष्ण सुंदरांग सुयतीन्द्र सुधीन्द्र वंदित पदमूल नारायण वंदित पदमूल नारायण 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 अकड़ बाईल भजन करता ती दादले यजमान काही लोक नुकतं बसले मामा तू भजन त्या करना म्हणा रे घर कारणे आयल्या होती भारी भजन सांगता बायलां सकट भजन केलं तो वांटो बामणा मेळत पुण्य म्हणून मस्त दादल्यान लेखला ते ना काही कर्नाटकात अचल आनंद म्हणून लेखलो तुर्वेकेरे डिस्ट्रिक्ट जन्म आयल सांगता 800 वर्ष पुढे ಗಂಡ ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯ ಹೆಂಡತಿಗೆ ಸಮಪಾಲು ಹೆಂಡತಿ ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯ ಗಂಡನಿಗಿಲ್ಲ ಗಂಡ ಮಾಡಿದ ಪಾಪ ಹೆಂಡತಿಯದಲ್ಲ ಹೆಂಡತಿ ಮಾಡಿದ ಪಾಪ ಗಂಡನಿಗೆ ತೋಂಡ ರಕ್ಷಕ ಅಚಲಾನಂದ ವಿಠಲ ನೀ ಗಂಡನ ಹೆಂಡತಿ ದೇವರ ಗಂಡ ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯ ಹೆಂಡತಿಗೆ ಸಮಪಾಲು ದರ್ಲನ ಕಾಯಿ ಪುಣ್ಯಕ್ಕೆಲ್ಲ ಬಾಯ್ಲ ಅರ್ಧ ಒಂಟು ಹೊತ್ತು ಕೈ ಹೆಂಡತಿ ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯ ಗಂಡನಿಗಿಲ್ಲ ಬಾಯ್ಲನ ಕೆಲ ಪುಣ್ಯ ದರ್ಲ ಮೆಳಗಿನ ಗಂಡ ಮಾಡಿದ ಪಾಪ ಹೆಂಡತಿಯದಲ್ಲ ತಾ ಕಾಯಿ ಪಾಪಗೆಲ್ಲ ತಂತು ಮಾಡ್ತಾಕ ಹಿಕ್ಕ ಹೆಂಡತಿ ಮಾಡಿದ ಪಾಪ ಗಂಡನಿಗೆ ಬಾಯ್ಲನ ಕಾಯಿ ಪಾಪಗೆಲ್ಲ ಬಾಮಣ ಹೊತ್ತು ಕರ್ತಾ ಪಾಪ एक प्रकार तोंड रक्षक भक्ता रक्षण करतलो अचलानंद विठ्ठला ತುಂಬಾ ಮಣೋ ಬಾಯ್ಲ
मेगेल पाप सकर तू घे तुगल पुण्यमा कधी म्हणे व्यक्तिगत साधन ही कलियुगांतू अत्यंत सुलभ थकाची व्यंकटेशाला दिव्य कल्याण घट्ट वर्णन केलं हरिकथाचे अवधी तुम पुढे कळे सकळ बस अनुकूल दाता साडे झंक द्यावा का मंगल सांगतात संग्रह रूपान त्यामुळे हरिकथेंत इंटरवल म्हणून इंटरवल म्हणून सोडला रे मग रियात ताकीना म्हणून संशय असा ताज कथे एक अखंड चिंतन जाल्ले मिळते त्या चिंतन करची कतिरी दिव्य सन्निधान पळया भगवान श्री कृष्ण परमात्मा जन्मायलो देवकील गर्भांत कंसाक भीवून नाही समस्त राक्षस संचात नाश करची कतिरी वसुदेवाक प्रेरण दिवनु ते सान चरडाक हातां घेऊन तो यमुना नदी ओलांडून येऊन त्या चेल्या चरडाक यशोदेला लागली ते करायला यशोदा त्या दिवशी प्रसव झाल्या नथलिंगम परिश्रांता निद्रयापगत स्मृती ही भागवत सांगता निदांतिक विस्मृती येऊन आपण जन्म दिल चेल्या की चले की म्हणून कळणी तसं स्थित पडल्या ती गेल्यान दुर्गा देवी प्रकट जाता हांग साक्षात श्रीमन्नारायण कृष्ण रूपान प्रकटता जन्मादि कथा व्यथा परमात्मा अंतीना केदनाय तन प्रकट देव सामर्थ्यशील तो वसुदेव देवकी आठव गर्भ हो म्हणून कंसान येऊन ते चलिये चरणा खांगळा चाल्याक थई सोळा होरनो त्या कळण तरी कंसो हे चलिये चरणाक शिळा फात्रक मान जीव स्मरत म्हणून पायुधन उकळताना दुर्गा देवी ती जगन्माता सिंहवाहिनी प्रमुख सेविते वासवादी सुरवृंद पूजिते सिंहवाहिनी प्रमुख सेविते वासवादी सुरवृंद पूजिते योगी मानसस्ते कमलस्ते सारसहस्ते सदा नमस्ते कात्यायिनी कंभुकंटिनी पालय पंकज दळायता कात्यायिनी सिंहवाहिनी प्रमुख सेविते वासवादी सुरवृंद पूजिते सकडानी सांगताल कुलदेवी लुडगास्कर का सिंहवाहिनी प्रमुख सेविते वासवादी सुरवृंद पूजिते योगी मानसस्ते कमलस्ते सारसहस्ते सदा नमस्ते कात्यायिनी कंबुकंटिनी पालय पंकज दळायताक्षी कंसा हरद्यार मस्तूर आकाशात उडेल ती देव अद्भुत रूपान दिसता का हे मूर्खा कंसा तुगेल शत्रू नंद गोकुलान प्रकट झाला तुगेल नाश निश्चय कोणाच्या चुकोचं साध्य नाही म्हणा कितलं सत्यतच पळयत जन्म आम्ही गेलो आकस्मिक मरण निर्णायक आमक मरण केदनायले नाक म्हणून दिसता 99 वर्साचो 99 इयर्स मानतारान मेल्ल्यारी पेपराचेर येता शोचनीय मरणाम आणि केदना मरचें म्हणून सांगा शोचनीय नाही ते योचनीय इतलं काळ कशी काढल्या म्हणून आमक मरण केदनायले नाक दिसता 99 इयर्सात म्हणतारान प्राण सोडून येताना डॉक्टर आपण हळ तान पळयले रोग नाही हो मरण हे निश्चित मनशाय तसले हे चुकोचं जायना त्या म्हणताराला अंतिम संदेश कसं म्हणून नेमून तुम्ही त्या प्रकार चला म्हणून सकडान पाय पण सांगला जा तू वांचाला म्हणून डॉक्टर सांगला तुला अंतिम संदेश कसं म्हणून आमक सांग म्हणतारान अंतिम संदेश कसं सांगलं मे दुसरं डॉक्टर हाडार आहे म्हणून तगला अंतिम संदेश देव की धर्म की तो नाही
अनेक डॉक्टर आलो ताण पळयलें सुरवेच्यान कसं सांगलें काय हांवें तितलें सांगू येता आमी दोगूय क्लासमेट एक पुस्तक वाचिल्लें म्हणजे ताजे वयर काय सांगता साथ दिना ना आमगेल्या आज्यान तुजेर भारी श्रद्धा दवरला तूं कांय पण करका म्हण डॉक्टर मामान उपाय केले आनी कसं करचें म्हण पळय 2 मात्रा दिता भारी पॉवरफुल मात्री एक आत ती दी सकाळ उठायल्या रे अनेक सिद्धच जावका जाता हें देह म्हाका प्राप्त जालें मेळ्ळें म्हगे स्वरूप लक्षणाचें वेगळें खंयचें कारणं नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकाः आत्मस्वरूप परमात्मन प्रतिबिंब ताका मरण मिळेल ना देहवियोग मात्र अशें म्हाका म्हालगड्यांनी भारी संद रितीन ताजे अनुसंधान केला एक प्रकार ती चिंतना लोकांक दिवचे तरेची सकड साधू संतान आमकां जागृत दिली महात्मा कबीर सांगता लेने को हरि नाम देने को अन्नपान तरने को लीनता डूबने को अभिमान पानी भरे नाव में दाम भरे धाम में 2 हाथों में करो दान मिलेगा राम 2 हाथों में करो दान श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम हे रघुनंदन हे घनश्यामा मारुति वल्लभ राजा रामा श्री राम जय जय राम जय राम जय राम हे रघुनंदन हे घनश्याम रामचंद्र भगवान की दाना पायक फोड म्हणा अन्नदान इथे म्हणाली जेवणा बशील पळया 1-2 वेळा घेता 3 वेळा पुरो 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 म्हणता फूर म्हणून सांगचे मनुष्यान जे एक जेवणा तो आणि एक पेट्टा 2 पेट मारून पडे आणि पुर्र नाका मारून बकाश म्हणतो एक प्रकार तशी जेवणा बशील पुरशी दिसता की एक प्रकार 10 लाख रुपये देऊन पळया पूर म्हणतोय 15 जावक आशिल मामा एक पान दिले जात आशिल्ले म्हणता पूर म्हणचे पेटात आणि जेवणा मात्र लेने को हरिनाम देने को अन्नपान तरने को लीनता डूबने को अभिमान पानी भरे नाव में नहीं तो तना दोन्ही एक वाटपूर्ण रंध्रपूर्ण उद्धापूर्ण एक प्रकार दोन्ही भरल्या कसं करतो पानी भरे नाम में दाम भरे धाम में 2 हाथों में करो दान मिलेगा राम 2 हाथों में करो दान मिलेगा राम श्री राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम रामचंद्र भगवान की घेवच्या का अमूल्य वस्तू परमात्मा नाम संकीर्तन कलियुगांतो विंगड खंचे करच्या साधने म्हणून निर्णय जाता परमात्मा मनुष्य रूपान अवतार घेऊन येऊन मनुष्याका आदर्श दाखयता आमकां तुमकां देव मेळ्ळ्यार कसं मेळ निमगुका तारल्या म्हण कळनातल्या मेळणं प्रयोजन कसं म्हालगडे दृष्टांत सांगता ती एकलो साधू सत्पुरुष आणि एकलो रुपयाचे आणि भंगरा व्यापारी तिसरे चोर ते एक लोक भजन करतात श्लोक सांगतात देवळा वतात पांय पडतात सगळं करतात त्या गांकही देव दर्शन जालें मेळ्ळें म्हणया देव साधूक निमगे देव तूं कसन जाय केन्ना मिगेल उडगास करता म्हाका जन्म पुरो मिगेल जीवन पवित्र जावच्याक जनन मरण बंद हात चुकोवन तुगे चरण सन्निधान म्हाका दवरूंक गे जायत म्हणलें परमात्मा दोन्ही पाळे येयले ते भंगराचे रुपया व्यापारी ताका निमगेलें तूं कसन जाव का तो म्हणलो देवा खंयचे कारणान भांगराक रुपयाक मोल उण जावं न्हय
प्रति दिवस 2 ननवंट वाढत वाढत वाढतच का मग घरकड सगळं आहे भांगराचे रुपयाचे हांगाते थोडंच का नवरत्न सगळं मुलमुल हात घालकड सगळं पोडका तिथे संपत्ती माग दी म्हण देव भारी उदाहरण होय जाय तशी जाऊ म्हणत तिसरी पाळी चोर आली तू कसं जाऊ का म्हणून मी देवान चोर म्हणाल देवा तू खाऊन चढ उपद्रव देईना तो भांगरा व्यापारच पळाय त्याला ड्रेस दे ते मुखाल का हाव करता तू कशाला करू का तू कशाला उपद्रव देऊ का देव मिळला रे ड्रेसने मी चाललेला प्रयोजन कशाला असतं सगळं देव माझा मी देवा देव माझा मी देवा आची माझी धर्मवादा आची माझी सत्यवादा देव माझा मी देवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम रामचंद्र भगवान की सांकेतिक जावनो सीता कल्याणाचे प्रमुख कल्याण घट्ट श्रीनिवास कल्याणाचे अंतिम घट्टे त्यामुळे स्वाम्याला देव व्यास रघुपथ्यंगास व्यंकटरमणा सन्निधानस तात्विक विचार तुम्ही समजो तरी कथ थोडी ऐकल तर की त्याचा अर्थ कसं म्हणून मनन करचे योग्यच असता राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ब्रह्मादिकान प्रार्थना केल्याप्रमाणे पुत्र कामेष्टी जन्माईल खे ब्रह्मान प्रार्थना केलेली विष्णो पुत्रत्वमागच्छ कृत्वात्मानं चतुर्विधं तत्रत्वं मानुषो भूत्वा मनुष्य रूपार्थ येऊन जगत्ता का आदर्श दाखो का चार नाव घेऊ का तुम्ही राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न तुगले अंश विशेषांताने प्रकट जाऊ का ह्या मागील कारणानं दशरथाल तेग लोक बैलांतू राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न प्रकट झाले आता रामचंद्राक 12 वर्ष वय पळायला भारी सुंदर 16 वर्षी दिसता एक दिवस राम लक्ष्मणाकडे भरत शत्रुघ्नाकडे खेळतात राजांगणात आनंदान दशरथ कैका सुमित्रांसकडे बैसून कौशल्यासहित चिरडवाला खेळ पळायता रामान जिंकल्यारी जय पावल्या रामानं लक्ष्मणाक संतोष होतो त्यानं भरता संग भरता तू हरवलो सोलवलो राम गेलवलो म्हणताना सहज भरता कोपायलो तुला रामाकाने एक वेळा खेळचा यो म्हण त्या कपडे दवतच खेळतावा रामा लक्ष्मण आपण सांगले पिशा आमगलोच मरे तू वय आमगलोच मर ताका दुखैल मग तुम्ही दोन्ही वेळा खेळ मांडाई मिळव तयार झाले की आपण जय पाव संदर्भ सकट सोडू भरतानं जिंकतश केले रामचंद्र आणि वचून ताक पटवून घेऊन भरता तू की जय झाले मग संतोष आलो म्हणताना भरताक लाज दिसली रामा तू गेल जय पण मत्सर भोगील हा मिगेल जय पण संतोष पवेल तू मिगेल अपराध क्षम कर म्हणू बाबावने एकला एकला आपण पटवून घेऊन प्रेमाशू तोळ्यात येताना धन्य त्याला आवश्यक आजपर्यंत जन्मा येताना बाबावा होड झालं की जायचे असं स्थिती येते एक प्रकार तर प्रेम कितलं सुंदर दाखल एक प्रकार रामचंद्र सांगता भरता तुक खेळ मात्र सोड दिलेलं नाही आम्हाला कुलधर्म प्रकार मालगडाक राज्याधिकार मिळतो माग तर अयोध्याचे अधिकार पुकार मिळाला तर सगळे राज्य तुक समर्पण करता हे मी प्रतिज्ञा मिळाल त्या रामचंद्रानं सत्य करून दाखल दशरथाक तसं स्थिती आयली रामचंद्रान वनवास अरण्यवास आवच कादले भरताक राज्य सोडून आदर्श दाखल अवतार पुरुष तो परमात्मा लोकाक आदर्श दाखवच राहिला ताका मागिले ताजे कितें अवध्यम दैवतेर्विष्णे समनेज हि रावणे रावणाद राक्षसला तांत राष्ट्र जन दुःख भोगत असं तू ताजे निवारण करच्या येऊ कावण मागिले
तसलं श्रीरामचंद्राक आता 12 वर्ष मात्र 16 वर्ष ही दिता त्या सभेरी विश्वामित्रता ज्ञानी त्या ऋषीक पाय पोणू दशरथान उत्तम आसनाचेर बसून कसं लायले तुम विश्वामित्र महामुनी गायत्री मंत्र साक्षात्कार दिला तुमका मंत्र दृष्टार तुम्ही मग सांगून पडेल आम्ही आता शिलमू विश्वामित्र म्हणाले हा होड एक यज्ञ कार्य प्रारंभ केला लोकोद्धारा खातीर ऋषी मुनी सगळ्याकडे मिळायला हवे परस्पर सहकारानं लोकोद्धाराक यज्ञ करीता परस्पर भावयंत श्रेय परमाप्सत ही ते सांगता आमगेला परस्पर एकत असल्यारी आमक भिन्न करू कोणाकही साध्य ना आमक ते दृष्टांत सांगला मालगड्यानं रायानं अशी प्रचार केला की प्रजेल मुखार हांवें तुमकां अत्यंत रुचिकर बुंदी लड्ड खावो का म्हणल्याकला एक एक मुष्टी व्हड व्हड लड्ड बांदून ता काजू बी सगळं घालून तयार करताची व्हिडिओ तुमकां इश्ट जालो म्हण लागता मेगेल चॅनल सबस्क्राईब करायची बेल आयकन प्रेस करायची